आवाज जास्त झाला का शिकू नको काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यासी बाधित काम क्रोध त्यासी बाधित हरिभक्तपरायण रमेश अण्णा वाडे नागम ठाणकर त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण इंद्रजित अण्णा येवले.
बाधितना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराली स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं तपो सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ रीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता जगत जाल पालं कचर कंठमालं शरच्चंद्र भालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहं व्रजजनप्रियतम बालमुकुन्दं
काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितना विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पच अशा स्वरूपाचा तीन चरणाचा अतिशय महत्वाचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा गुण असा अभंग सेवेकरिता मी निवडला विठ्ठल पुढे सरका पाठीमागून येणार बसता येईल जागा सरका सरका थोडं वाटल्यास उठून बसा तो या पुढे थंडी वाजत नाही कोणाला पटकन वेळ नाही आपल्याकडे एक्सप्रेस काम तिकडे गेल्यावर पैसे कस काय घेऊन आले पण त्याचं वजनच तसं आहे आता शांत बसा सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे अभंगाचा भाग अर्थ भूमिका फार अतिशय सुंदर अशा पद्धतीनं तुकोबरा आज आपल्या समोर ठेवतात मृत्यू लोकामध्ये निर्देहानं जन्माला आल्यानंतर जीवानं काय करावं याच्यावर गोड असं मार्गदर्शन दिशानिर्देशन अथवा उपदेश आजच्या या तीन चरणामध्ये तुकोबरा तुम्हाला आम्हाला करताय जडाच्या जीवाच्या सेवेत व्यर्थ आयुष्य जीवन वाया घालवण्यापेक्षा तू काय कर तुझ्या आवडीचा एखादा देव निवड आणि समर्पण केलंय तर शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या भक्तीमध्ये रुजू या ठिकाणी राहा अगदी गोड असं मार्गदर्शन तुकोबरा आज या तीन चरणामध्ये आपल्याला या ठिकाणी करतात संकल्पित वेळेमध्ये साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेने अगदी अभंगाला स्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे वेळेच्या बाहेर मी जात नाही जाणारही नाही वैयक्तिक माझ्या बाबत मी असा नियम बनवून ठेवलाय की आपलं आभाळ आलं की लगेच कांदे टाकायचे बरं का म्हणजे कांद्याचं नुकसान होत नाही विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा कधीही चांगला राहतो म्हणून
अगदी संकल्पित वेळेमध्ये ही होणारी सेवा ईश्वरचरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी अगदी अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हा कीर्तनाचा नियम असल्या कारणानं अगदी थोड्याच वेळामध्ये परिहार या ठिकाणी देईन. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी समस्त लाडगवळी समाज जुना जालना या प्रभागामध्ये परिसरामध्ये गोड असं हे मोठं वसलेलं शहर या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लगतच हा दुसरा जिल्हा या ठिकाणी आहे. आणि या जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अतिशय एक या भागामध्ये परिसरामध्ये आल्यानंतर एक खरंच आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो की संप्रदायाच्या आचारसंहितेला नियमाला अनुसरून जीवन जगणारी वारकरी मंडळ या भागामध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात. मग इकडे तुमच्याकडे सेवेसाठी तर नेहमी आनंद येतोच, यामध्ये शंका नाही. पण आज अतिशय अगदी जास्तीत जास्त आनंद मला या ठिकाणी झालेला आहे आणि घेण्याचाही प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. अगदी या समस्त गवळी समाजाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी 11वं वर्ष या ठिकाणी आहे. याही वर्षी मोठ्या आनंदानं संपन्न होत असलेला हा 7 ते 8 दिवसाचा गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा. आजचा दिवस कितवा? जागे आहेत ना तुम्ही? महिला मंडळ 5वा दिवस आजचा या ठिकाणी आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती कीर्तन ऐकली? किती? फक्त मागचे 10 वर्ष काय केलं? खूप सारी कीर्तनं ऐकलीत. या सप्ताहातली 4 ऐकली, 5वा ऐकायला या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांच्या चरणी प्रथमतः विनम्र भावानं वंदन या ठिकाणी आहे. तुमच्याकडे येण्याचा अतिशय आनंद झाला. याचं एक महत्त्वाचं आणि गोड असं कारण माझ्या जीवनामध्ये मी आजच्या दिवशी या ठिकाणी सांगेन की ज्यांचं एक वर्षभराचा कालावधी आमच्यासारख्या लोकांना, मी तर असं म्हणेन संबंध महाराष्ट्राला भारती गाडेकर या नावाचं जे काही चित्र या ठिकाणी आज दिसतंय, ते सर्व चित्र निर्माण करण्यामागे आमच्या नानांचा हात आहे. बरं, काही कालावधीपुरतं अगदी राहणं आमच्या गावामध्ये नानांचं या ठिकाणी व्हावं. आणि मी अगदी लहान या ठिकाणी असेल, अगदी चौकदारापेक्षाही लहान असेल बरं का. 3री 4थीला असताना अगदी नानांचं एक कमी कालावधीचं सानिध्य आमच्यासारख्या लोकांना प्राप्त या ठिकाणी झालं आणि एक आवड त्या ठिकाणी निर्माण झाली. परमार्थाचं बालकडू या ठिकाणी नानांच्या वतीनं अगदी नानांच्या हस्ते म्हणा, नानांसारखी अजून बरीच महाराज मंडळी आमच्या गावामध्ये या ठिकाणी राहण्यासाठी होती. तर या सर्व साधू संतांचा, महाराज मंडळींचा, वारकरी लोकांचा आशीर्वाद घेऊन आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस कुठेतरी छोट्या का होईना पण कीर्तीला प्राप्त या ठिकाणी होतोय. अगदी नानांच्याही चरणी देखील विनम्र भावानं प्रथमतः वंदन या ठिकाणी करते. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यासमोर बोलण्याचं माझा काही अधिकारही नाही आणि माझी काही तेवढी पात्रताही मी समजत नाही. पण नानांनी आदेश करावा, ताई आमच्याकडे यावं लागतंय. आणि मग गुरुनं दिलेला आदेश असेल, मोठ्या माणसानं दिलेला आदेश असेल, त्याचं पालन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आपल्या संप्रदायामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं. अगदी आज्ञेचं पालन करणं या वृत्तीप्रमाणे आज नानांनी दिलेल्या आज्ञेचं पालन मी या ठिकाणी करते. नानांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. आधीच या ठिकाणी बोलून घेते की काही चुकलं हुकलं आपलंच लेकरू म्हणून पदरात घाला, ते घालतील यात शंका नाही. अगदी नानांसमोर बोलायचं. मी कायम सांगत असते, ओळखीच्या लोकांसमोर आणि स्वतःच्या गावात कीर्तन करणं म्हणजे तारेवरची कसरत असते बरं का. तुम्ही इतर गावांमध्ये जाऊन काही पण नाही बोलू शकत, पण बोलू शकतो बऱ्यापैकी. आपण बोलू शकतो, बिनधास्त राहू शकतो, बोलू शकतो, वागू शकतो. पण स्वतःच्या गावामध्ये आणि ज्या लोकांनी आपल्याला लहानचं मोठं होताना पाहिलंय, आपलं जेवढं काही जीवनक्रम आपला ज्यांनी थोडा का होईना पाहिलेला आहे, अशा लोकांसमोर येऊन जरा शहाणपणाच्या म्हणा किंवा काही आध्यात्मिक गोष्टी करायच्या झाल्यास तर त्याला काहीतरी तथ्य असावं आणि ते तथ्य असलेलंच बोलणं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. नानांचा हे आशीर्वाद सदैव या ठिकाणी आहेच, यामध्ये शंका नाही.
गोड मृदंगाची साथ करण्यासाठी आपल्या परिसराचं भागाचं भूषण वैभव. मी जशी त्यांच्या तालमीत तयार झाले तशी तुम्ही सुद्धा त्यांच्याच तालमीत तयार झालात. अगदी आदरणीय मृदंग विशारद तुमचे रामदादा या ठिकाणी असतील. दादांचं देखील गोड हात आहे, तयारी आहे, सरस्वती मातेची विशेष कृपा आहे. दादांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. इकडे गान गंधर्व मंडळी उपस्थित आहे. अगदी बऱ्याच वेळा दादांची माझी भेट या ठिकाणी झाली. अगदी गोड असा गायन, गोड असं संप्रदायासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे असे आदरणीय परमार्थप्रेमी आपल्या भागाचं परिसराचं संबंध महाराष्ट्राचं भूषण असलेले आदरणीय ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आहेत. दादांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अगदी वयोवृद्ध, माझ्यापेक्षा गुणानं ज्ञानानं मानानं मोठी असलेली ही वारकरी मंडळी आणि खरंच आमच्या इंद्रजित अण्णांसारख्या लोकांची साथ आमच्यासारख्या लोकांना होणं म्हणजे फार कौतुकास्पद आहे बरं का. कारण या लोकांनी अनेक मोठमोठ्या लोकांचं चिंतन श्रवण केलेली लोक ही आहेत आणि आमच्यासारख्या लोकांचं सुद्धा मोठं मन करून हे श्रवण करतात, ऐकतात, सेवेसाठी टाळ घेऊन या ठिकाणी उभं राहतात. अगदी अण्णांच्या चरणी देखील वंदन या ठिकाणी आहे. इकडे विद्यार्थी वृंद आहे, विनेकरी बाबांच्याही चरणी वंदन आहे. माझ्या समवेत आलेले अगदी भजनाचं बालकडू ज्यांनी मला पाजलं, ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून मी लहानची मोठी झाले असे आमचे माझ्या गुरुस्थानी असलेले रमेश अण्णाजी वाडे या ठिकाणी असतील. आमच्या देखील अण्णांच्या चरणी विनम्र भावानं वंदन आहे. माझ्या समवेत आलेले आमच्या विठा काकू या ठिकाणी असतील. गोड आवाज, गोड गळा, त्यांनाही सरस्वती मातेची कृपा आहे, त्यांचे देखील मनस्वी आभार. संपूर्ण विद्यार्थी वृंद आहे. अगदी आमचे वृद्ध चोपदार असतील, तरुण चोपदार असतील, दोघांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. तुमच्याही चरणी विनम्र भावानं वंदन. इकडे विनेकरी आहे. वयानं, ज्ञानानं, मानानं, गुणानं मोठी असलेली ही सर्वच मंडळी मोठं अंतःकरण करून श्रवण करण्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. तुमच्याही चरणी विनम्र भावानं वंदन. सिस्टीम सुद्धा अगदी सुंदर या ठिकाणी आहे. ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमचे दादा या ठिकाणी देत आहेत, त्यांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा असावी. आता उर्वरित वेळेमध्ये तुमचं आमचं कुणाचंही नाव घेण्यात व्यर्थ वेळ वाया घालवण्यापेक्षा शक्य होईल तितकं देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. विठ्ठल माझी एक खोड आहे बरं का. मला एकदा जरी गेलात महिनाभर करमत नाही ना. असं शूटिंग करणारे दादांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. असं उर्वरित संकल्पित वेळेमध्ये 1 तासभरामध्ये आपल्याला अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. एकूण 3 चरणाचा माझ्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये एक तुकोबरायांचं चरित्र जर तुम्ही आम्ही अभ्यासाला घेतलं, वाचायला घेतलं, थोडंसं परीक्षण करण्या हेतून या ठिकाणी आपण जर या ठिकाणी घेतलं तर तुकोबरायांचं जीवन हे इतकं गोड आहे. पण गोड म्हणण्याऐवजी त्याच्या आधीची जर परिस्थिती तपासली तर तितकंच कठीण देखील आहे. काय तारेवरची कसरत करून ही संत काय करतात, स्वतःचाही व्यापार सफल करून घेतात आणि इतरांनाही त्याचा आदर्श या ठिकाणी मिळाला पाहिजे या तयारीत मात्र संतांचं जीवन या ठिकाणी राहतं. उद्धराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकारासाठी येणं संत या ठिकाणी करतात. येण्या जाण्यातही बरीच भिन्नता, बऱ्याच कोट्या तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. आपल्याला इच्छा नसली तरी यावं लागतं. भगवान परमात्मा इच्छा असून देखील यायला त्याला मिळत नाही, पण संत स्वइच्छेनं येतात, स्वइच्छेनं जातात. मग येण्याचं इथे संतांचं कारण काय तर तुकोबराय म्हणतात, आधीच्या कालावधीमध्ये संसारी जीव म्हणून जसं जन्माला आलो तसा तुमच्या आमच्यासारखं समर्पण तुकोबरायांचं सुद्धा संसारासाठी काही काळापुरतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण तुकोबराय स्वतःच्या मुखानं वर्णन करतात की संसार तापे तापलो मी देवा करीत या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापानं तापलोय. उद्वेग निर्माण झाला माझ्या तुकोबरायांना संसार करत असताना. कारण संसाराची व्याख्या चांगली तुम्हाला आम्हाला प्रमाणाच्या माध्यमातूनही नेहमी श्रवण करायला मिळते आणि प्रमाण एखाद्याचं ऐकायचं राहिलं असेलच,
पण दिवसातून कितीतरी ठोकरा त्या संसाराच्या बसतात. हा म्हणजे स्वतःला अनुभव तुम्ही आम्ही या संसाराचा घेत 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 या ठिकाणी हे संसारी जीवन या ठिकाणी जगतोय. पण तोच अनुभव तुकोबरांनी अभंग रूपाने आपल्या समोर या ठिकाणी ठेवावा आणि त्याच अनुभवानं तुम्ही आम्ही लोकांनी शहाणं या ठिकाणी झालं पाहिजे. तुकोबराय म्हणतात या संसाराच्या तापानं मी तापलोय, या कुटुंबाची सेवा मी या ठिकाणी करतोय, पण संसाराचं जसं वर्म लक्षात आलं, कारण संसार हा एक असा वृक्ष आहे ज्याला फळ नावाची गोष्ट येत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही तर फळच बोलले, पण माझं असं म्हणणं आहे की साधा वास घ्यायला फूल सुद्धा येत नाही बरं का. न फूल येतंय ना फळ येतं असा हा वृक्ष म्हणजे संसार नावाचा आहे. याच्या अनेक 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 व्याख्या संतांनी तुम्हाला आम्हाला करून या संसाराचं महत्व याचं वर्म समजावून या ठिकाणी सांगितलंय. जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लगे दिसे नाती, क्षण न लगे दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. पाण्यावर बुडबुडा येतो, तयार होतो आणि काही सेकंदापुरता आयुष्य घेऊन तो जन्माला आलेला बुडबुडा पापणी लवायला जितका वेळ लागतो तितक्या वेळात तो जन्मालाही आला नाहीसा सुद्धा देखील तसा झाला. त्या बुद्धीप्रमाणे संसार तुम्हाला आम्हाला अनुभवायला या ठिकाणी मिळाला. याच्याही पुढे गोड वर्णन केलंय. गारुड्याचा खेळ दिसे जलगारी, गारुड्याचा खेळ दिसे जलगारी, तैसा हा संसार दिसे खरा, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. गारुडाच्या खेळाप्रमाणे या संसाराला संत या ठिकाणी पाहतात. मग न काही हाती फलश्रुती याची सेवा केल्यानं लागणार आहे तर का व्यर्थ या संसारासाठी जीवन व्यर्थ वाया घालवावं. म्हणून तुकोबरांना जेव्हा या संसाराचं वर्म लक्षात आलं, व्याख्या समजून आली, तेव्हा मात्र तुकोबरांना या संसाराविषयी मनामध्ये उद्वेग निर्माण होतो बरं का. उद्वेग तुम्हाला होतो का? उद्वेग महिला मंडळ उद्वेग येतो का? होतो का? निर्माण होतो का? बरं वैताग आला कधी? वैताग म्हणजेच उद्वेग असतो बरं का. आता संसाराचा वैताग आला आणि तुकोबरांनी सरसर संसार सोडायची तयारी दाखवली. आता तुम्हाला आम्हाला किती आला म्हणजे आपण संसार सोडणार आहोत? हा होते का आपली तयारी संसार सोडायची? नाही. मग सोडा असं कोणी संतांनी आग्रह केलेला नाही, फक्त ती करण्याची पद्धती बदला हा आग्रह मात्र संतांचा आहे. कारण संत स्वतः पुरता विचार मर्यादित ठेवत नाही, इतरांचाही विचार करतात. संसार केला कुठल्या पद्धतीनं माझ्या पैठण निवासी नाथ महाराजांनी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा 36 वर्ष ज्यांच्या संसारामध्ये पाणी भरण्याचं धुणं धुण्याचं काम करतो, अशा नाथ महाराजांचा संसार निश्चित तुमच्या आमच्या संसारापेक्षा वेगळा या ठिकाणी आहे. याला म्हणतात सुखाचा संसार. तुकोबराय देखील वर्णन करतात. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय.
वाईट अनुभव ज्या संसारापासून तुकोबराय प्राप्त करतात त्याच संसाराविषयी पुढचं चिंतन तुकोबरायांनी ठेवावं. आजी संसार सुफळ, आमचा संसार काय झाला, सुफळ या ठिकाणी झाला. मग सफल होण्याचं कारण एकंदरीत तुकोबरायांचं जीवनच अख्खं या ठिकाणी आहे. काय पद्धतीनं तुकोबरायांच्या जीवनामध्ये समर्पण आहे. संतांनी संसार केला आणि तुम्ही आम्ही संसार करतो, फक्त करण्याच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं संसार करतो त्या पद्धतीनं फक्त आणि फक्त परिणामी दुःख तुमच्या आमच्या पदरी पडताय. पण संसार संत ज्या पद्धतीनं संसार करतात त्या पद्धतीनं जर तुम्ही आम्ही संसार केला तर निश्चित आनंद आणि सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या माऊलींचा 750 वर्ष उलटून गेली तरीही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये माऊली म्हणून स्थान ज्या अगदी कमी वयाच्या संतांनी या ठिकाणी प्राप्त केलंय, असा 15 ते 16 तारखेला 17 तारखेला समाधी संजीवन सोहळा, अगदी संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीमध्ये तुम्ही आम्ही अनुभवायला आता जाणारच आहोत. हा, अशा महावैष्णव मौली ज्ञानोबरायांचा देखील संसार किती आनंदाचा आहे. मी मगाशीच बोलून गेले, संत स्वतः पुरता विचार मर्यादित ठेवत नाही. मग प्रतिज्ञा करावी माझ्या मौली ज्ञानोबरायांनी देखील, अवघाचे संसार सुखाचा करीना, अवघाचे संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना, आनंदे भरीना, आनंदे भरीना, आनंदे होती माझी, पण असू द्या. विठ्ठल विठ्ठल जाईल गे माये तया पंढरपुरा, विठ्ठल विठ्ठल. प्रतिज्ञा करावी महावैष्णव मौली ज्ञानोबरायांनी, मला फक्त माझा संसार नव्हे तर अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि ते करण्यासाठी, ते होण्यासाठी मी काय करणार, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. कधी काळी विचार करतोय का आम्ही मग, आमचा देखील संसार आम्हाला सुखाचा करायचा असेल तर नामाची, भजनाची, अध्यात्माची आणि भक्तीची जोड मला संसारासाठी या ठिकाणी ठेवावी लागेल, द्यावी लागेल. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. भजनाची जोड, परमार्थाची जोड त्या संसाराला तुम्हाला आम्हाला लावावी लागेल. मग काही काळ माझ्या तुकोबरायांना संसारामध्ये राहत असताना संसाराच्या तापानं तापलोय, उद्वेग निर्माण झाला. काही काळ जसा तुम्हाला आम्हाला आपण 24 घंटे विकाराच्या ताब्यात आहोत तसा विकारांचा देखील तुकोबरायांना काही काळ त्रास झालाय. कामे नेले चित्ताने सुद्धा दूर जाण्याचे काहीतरी नियोजन लाव, काहीतरी प्रयोजन लाव आणि मग तुकोबरायांनी त्यावर उपाय शोधावा
आणि भगवंताचं भजन भगवंताचं नाम हा जेव्हा उपाय माझ्या तुकोबरांना जीवनामध्ये सापडला तेव्हा काही काळ कामनावाच्या विकारानं चित्त नेलं होतं, पण नामाची साधना जेव्हा जेव्हा तुकोबराय आपल्या जीवनामध्ये सुरू करतात त्या भजनाच्या आधारानं तुकोबरांनी या विकारांवर सुद्धा स्वतःचं अधिराज्य या ठिकाणी काम क्रोध बंदी खानी तुका मने दिले दोषी इंद्रियाचे धनी आम्ही झालो होता काम क्रोध बंदी खानी ओ इंद्रियाचे धनी आम्ही झालो होता काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही काम नाही झालो बाहेरी कामा हे सुद्धा मनोगत तुकोबरांनी ठेवावं. अर्थात त्या प्रकारानं त्या तुकाची भूमिका घेऊन केलेलं समर्पण माझ्या तुकोबरांच्या जीवनामध्ये आहे. एकंदरीत तुकोबरांचं जीवन अख्खं चरित्र म्हणजे तुम्हाला आम्हाला आदर्शवत जीवन या ठिकाणी आहे. कधी कुठली समस्या आली, कधी कुठला प्रश्न पडला तर माझ्या तुकोबरांच्या जीवनाचा अभ्यास करा, गाथ्याचा अभ्यास करा, आपोआप प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. अशा तुकोबरांनी टोकाची भूमिका घेऊन केलेलं समर्पण जसा उद्वेग निर्माण झाला, जसा विकारांचा त्रास वाढू लागला, तुकोबराय म्हणतात काहीतरी औषध याच्यावर शोधावं लागेल, काहीतरी उपाय यासाठी करावा लागेल. आणि मग यावर उपाय तुकोबरांना गवसला, यावर उपाय तुकोबरांना सापडला. आणि तो उपाय म्हणजे देवाचं भजन आहे, देवाचं नाम या ठिकाणी आहे. आणि मग देवाच्या नामाचा इतका छंद तुकोबरांनी घ्यावा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल येणे सुसे मन झाले हवं बरी परत माघारी येत नाही. हा बोलायचं झालं तर विठ्ठलाचं बोलतो, करायचं झालं तर विठ्ठलाचं करतो, पाहायचं झालं तर विठ्ठलालाच मी या ठिकाणी पाहतो. आता एवढं समर्पण या ठिकाणी झाल्या कारणानं गेलेलं मन परत माघारी यायला तयार होत नाही. हा परत माघारी येत नाही. या अवस्थेला प्राप्त होत तुकोबरांनी देवाच्या भजनाचा आधार जीवनामध्ये या ठिकाणी घ्यावा. आता भजन केलं तुकोबरांनी, भजन तुम्ही आम्ही सुद्धा करतो बरं का. काय तुम्ही आम्ही देखील भजन करतो आणि तुकोबराय देखील भजन करतात, पण तुकोबरांच्या भजनाचा काहीतरी परिणाम तुकोबरांच्या हाती लागला. आपल्याकडे एका भजनाचे 2-2 टाळ अर्धा किलोचे छटाकोर आणले त्यांनी बरं का, वाजून हा मग मिळाला का विकारावर तुम्हाला आम्हाला अधिराज्य मिळालं का? हा तुमचा आमचा संसार भजन करून झाला का सुखाचा? नाही परिणाम हाती लागला तुकोबरांच्या परिणामासारखा. मग काय याला कारण? तर कारण तुमच्या आमच्यामध्ये दडलेलं आहे, ते फक्त शोधण्यासाठी मनाचा मोठेपणा करा बरं का. काय भजन करतात संत, भजन करतो तुम्ही आम्ही, संतांच्या भजनाचा वेगळा परिणाम हाती लागतो आणि तुमचं आमचं इतकं दिवसाचं इतक्या वर्षाचं भजन असून देखील काही परिणाम हाती लागत नाही. त्याला कारण एक आहे की संत जे भजन करतात ते विकार रहित करतात आणि तुम्ही आम्ही जे भजन करतो ते विकारासहित करतो बरं का. काय पटतंय तुम्हाला माझं बोलणं? मला काय सासू सोन्याचं नवरा बायको सांगता येत नाही बरं का. हा भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवडाव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची काहीतरी आचारसंहिता आहे, कीर्तना
आचरणाची मर्यादा आहे. त्या आचारसंहितेचं पालन करून सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न. पटलं तर घ्या, नाही तर राहू द्या. मला इतर वायफळ बोलता येत नाही. मी संतांच्या व्यतिरिक्त, देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलण्याचा प्रयत्न कदापि करत नाही. संतांनी जे भजन केलं ते परिणामाला प्राप्त झालं. तुम्ही आम्ही जे भजन करतो ते परिणामाला प्राप्त होत नाही, अथवा त्याचं काही फळ आमच्या हाती लागत नाही. काय त्याला कारण? तर संत जे भजन करतात ते विकार रहित करतात. तुम्ही आम्ही जे भजन करतो ते विकारासहित करतो. कसं ते कशावरून सिद्ध होईल? तर एखाद्यानं साधे 2 जरी अभंग पाठ केले ना, तुमच्या जालन्यातलं नाही सांगत बरं का, आमच्या तिकडचा, हा 2 अभंग पाठ केले की कॉलर टाईट करावी. माझ्यासारखा भजनी पंचक्रोशीत नाही म्हणून तो अभिमानाला बळी. चालू कीर्तनात, चालू भजनात भांडणं होतात. तुमच्याकडे होतात का? नाही ना. चालू भजनात भांडण झालं. एका भजनात दुसऱ्या भजनात डोक्यात टाळ फेकून आणला. आता टाळ, तो पितळी टाळ हाणला, सरसर रक्त निघालं, डोकं फुटलं. आता मला काय ते चित्र प्रकरण पटलं नाही. मी म्हटलं का हो, का बरं तुम्ही टाळ मारला? म्हणे काय नाही, तर रागच तेवढा आलता, मग काय करू, दुसरं काही सापडलं नाही, टाळ होता हातात आणि हाणला म्हणे. म्हटलं हो काय कारण काय, राग येण्याचं कारण काय? म्हणे राग येण्याचं कारण एवढंच की त्यानं माझा अभंग म्हणला. त्यानं माझा अभंग म्हणला म्हणून मला राग आला आणि मी त्याच्या डोक्यात टाळ. तुम्ही जागे आहेत ना? राग आला, डोक्यात टाळ हाणला. मी म्हटलं आता हे कारण काय मला पचलं नाही, पटलं नाही. मी म्हटलं मग म्हणू द्या. म्हणलं तुम्ही दुसरा म्हणा ना. अभंग लाखोन अभंग पडलेत आपल्याकडं, मग म्हणू द्यायचा. म्हटलं तुम्ही दुसरा म्हणा. नाही, मला तेवढा एकच येत होता. एका अभंगात जर तुम्ही टाळानं डोकं फोडू शकता, तर अख्खा गाथा ज्ञानेश्वरी पाठ झाल्यावर आम्ही दिवसा ढवळ्या माणसं मारायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. या रस्त्यानं चाललेली तुमची आमची भक्ती, तुमचं आमचं भजन, मला सांगा कसं परिणामाला प्राप्त होईल? होणार नाही. परिणामाला प्राप्त होणारं भजन संतांकडे आहे. म्हणून संतांची एक विशिष्ट पद्धत सुद्धा भजन करण्याची या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीनं तुमचं आमचं भजन होतं की नाही माहीत नाही, पण ऐकल्यानंतर करण्याचा प्रयत्न तरी करा बरं का. तुकोबरायांनी भजन केलं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. लोकांत संतांना आवडत नाही, लोकांत तुकोबरांना आवडला नाही. तुकोबरांनी तुमच्या आमच्यासारखं लोकांमध्ये जाणं टाळलं आणि एकांताचा वास त्या ठिकाणी निर्माण करावा. त्या एकांतामध्ये जाऊन देवाची आळवणी या ठिकाणी करावी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी हे सुस्वरे आळवी, ती वृक्षवल्ली आम्हा